रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातल्या केळशी, अंजर्ले, हरणे, पाळंदे, सालदुरे, मुरुड, करदे, लाडघर, कोळथरे अशा सगळ्या समुद्र किनाऱ्यांवर डॉल्फिन हॉटस्पॉट बघायला मिळतो। म्हणजे डॉल्फिन्स इथे दिसतायत। हरणे बंदर परिसरात तर चक्क किनाऱ्यावर डॉल्फिन येत असल्याचं पर्यटक सांगतात। कुतूहलाचा विषय आहे हे सगळेच समुद्र किनारे। डॉल्फिन दिसत असल्याने डॉल्फिन सफरीला पर्यटकांनी पसंती दिलेली आहे। मी आपल्याला दाखवतोय हा समुद्र किनारा आहे। या समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात डॉल्फिन पाहायला मिळतात। लाडघर असेल, करदे असेल, मुरुड असेल किंवा हरणे असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला डॉल्फिन पाहायला मिळतात। आणि डॉल्फिन सफरसाठी पर्यटक मात्र वारंवार या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावरती येतात, या समुद्र किनाऱ्याला पसंती देतात। आपण पाहतोय हा अथांग समुद्र किनारा आणि याच समुद्र किनाऱ्यावरती अनेक वेळा तर डॉल्फिन जे आहेत ते किनाऱ्यावरून सुद्धा अगदी सहज नजरेला पाहायला मिळतात। कारण अनेक डॉल्फिन जे आहेत ते किनाऱ्यावरतीच आपल्याला पाहायला मिळतात। कारण किनारपट्टी भागात हरणे असेल किंवा मुरुड, हा करदे, लाडघर, कोळथरे हा जो समुद्र किनारा आहे, हा समुद्र किनारा विशिष्ट माशांसाठी प्रसिद्ध आहे। आणि डॉल्फिनचं जे खाद्य आहे ते याच किनाऱ्यावरती आपल्याला वारंवार या किनाऱ्यावरती पाहायला मिळते। कारण डॉल्फिनसाठी जो पोषक वातावरण जे या किनाऱ्यावरती आहे, त्यामुळे याच समुद्र किनाऱ्यावरती डॉल्फिन सुद्धा मोठ्या प्रमाणावरती येत आहेत। आपण पाहतोय हा समुद्र जो आहे तो हा पूर्णपणे अंजरल्यापर्यंत जाणारा हा समुद्र किनारा आहे। आणि कधी कधी तर हरणे बंदरामध्ये अगदी ज्या ठिकाणी मासेमारी केली जाते, ज्या ठिकाणी बंदरामध्ये बोटी लावलेल्या असतात, मासे उतरलेले असतात, त्याच ठिकाणी आज आपल्याला डॉल्फिन पाहायला मिळाला आहे। अगदी मच्छीमारांच्या बोटीच्या जवळ हा डॉल्फिन आलेला आहे आणि त्या ठिकाणी मात्र त्यांना मासेसुद्धा मनसोक्त त्यांना खायला मिळते। आणि किनाऱ्यावरनं अनेक लोकांनी नजारासुद्धा डॉल्फिनचा नजारासुद्धा पाहिलेला आहे। नजारा डोळ्यात साठवण्यासाठी काही मच्छीमारांनी तर लिलाव सोडून डॉल्फिनला पाहणं पसंत केले। त्यामुळे कोकणातले समुद्र किनारे अलीकडे पर्यटन स्थळ म्हणून तर पर्यटकांना भुरळ घालतातच, त्याचबरोबर कोकणातले जे डॉल्फिन आहेत ते सुद्धा पर्यटकांचं खास आकर्षण बनलंय। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी।